मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज ना मी प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला कधी कधी असं होतं की आयुष्याच्या दररोजच्या रूटीनमध्ये खूप छोट्या गोष्टी असतात ज्या आपण नाही करत आणि आपल्याला असं वाटतं की अरे मला ही गोष्ट तर माहिती होती, ज्या मी तुम्हाला आज गोष्टी सांगणार आहे ना त्या सर्व तुम्हाला माहिती असणार आहे। फरक हा एवढाच आहे की आपण ते करत नाही आणि त्यामुळे ना आपल्या जर या केल्याने या त्या गोष्टी सुरळीत म्हणजे या गोष्टी केल्याने ना तुमचं आयुष्य खूप सुरळीत होणार आहे। म्हणजे टॉप जितके पण मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे प्रत्येक गोष्ट काही म्हणजे तुम्हाला जास्त एफर्ट टाकायची गरज नाही किंवा त्याच्यासाठी बाहेरून कोणती वस्तू आणायची गरज नाही, पण बेसिक गरजा आहे आणि त्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे। अगदी आता त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे। ती म्हणजे अगदी माहिती आहे आपल्याला बॉडी क्लीन ठेवणे, म्हणजे बॉडी लोशन किंवा बॉडी वॉशने ती बॉडी क्लीन असते जी आपली अंदरची बॉडी आहे। अगदी आपलं सोल एकदम छान बॉडी क्लीन ठेवणे याच्यासाठी ना डिफरंट टाईप ऑफ ज्यूस आपण घेतले पाहिजे, डिफरंट टाईप ऑफ पाणी आपण घेतलं पाहिजे। पण त्यातलं एक जर मला रेकमेंड करायचं असेल ते म्हणजे या सीझनमध्ये तर बेस्ट असणार आहे ते म्हणजे आवळाचं ज्यूस। म्हणजे आता हे का बरं, ठीक आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडतो की काही जणांना काही जणांना माहितीसुद्धा असेल की आवळ्याचं ज्यूस तर घेतलं जातं, पण का घेतलं जातं? बॉडीला क्लीन करण्यासाठी आवळ्याचं ज्यूस बेस्ट आहे। बॉडी क्लीन करतं, बॉडीला हायड्रेशन अंदरून देण्याचं काम करतं, स्किन ग्लो होते, केसांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे। स्टार्टिंगला तुम्हाला वाटू शकते की थोडंसं आंबट गोड आणि तुरट असल्यासारखं, पण स्टार्टिंगच्या एका ग्लासमध्ये तुम्ही शहद म्हणून एक अगदी कमी, हळूहळू तुम्ही शहद कमी करा आणि नंतर तुम्ही असं पिऊ शकाल। डेली प्या, सकाळी उठल्यानंतरचं पेय जर काही असेल तुमचं तर हे असू द्या, इतका फरक जाणवेल। 21 दिवस सतत करा, तुम्हाला बॉडीला इतकं क्लीन वाटायला सुरुवात होईल, छान फील होईल, अगदी लाईट फील होईल। म्हणजे खरं तर फेशियल करणे, आता प्रसंग आला, कोणता बर्थडे पार्टी आली, लग्न आलं, कोणतंही रिसेप्शन आहे, घरचा कार्यक्रम आहे तर फेशियल करायचं हा प्रत्येक गृहिणीचं असतं। हां ठीक आहे, जर वर्किंग वुमन असेल तर ती थोडंसं याला इम्पॉर्टन्स देईल, परंतु माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने मंथली फेशियल केलं पाहिजे। गोरं होण्यासाठी फेशियल केलं जात नाही, बॉडीला किंवा अगदी स्किनला थोडंसं मसाज करण्यासाठी किंवा जे पण सेल्स आहेत त्याला एक हॅकिंग म्हणजे टिकिंग करण्यासाठी फेशियल केलं जातं। आणि माझ्यासाठी बेस्ट मला वाटतं की हायड्रेशन फेशियल करा, बाकी कोणतंही ब्राईटनिंग वगैरे फेशियल तुम्ही करू नका। अगदी तुम्ही घरीसुद्धा करू शकता, मी लवकरच त्यावर व्हिडिओसुद्धा बनवणार आहे, तुम्ही ते फॉलो करू शकता। पण मंथली फेशियल करा जेणेकरून तुमची स्किनला एक ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि ऑफकोर्स ग्लो पण येईल। आता खूप जण चुका करतात किंवा प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्रीने ही चुका केलेली असते। स्टार्टिंगला आपण अंडर आर्म्स हे रेझरने काढतो किंवा ते डाग झालेले असतात, ऑब्व्हियसली कोणाला घाम असेल तर जास्त होता, बरेच रिझन आहे। स्काल्प कधी कधी ऑइली असतो, तसं माझं स्काल्प ऑइली आहे। कधी कधी डॅन्ड्रफचा, हिवाळ्या डॅन्ड्रफचा खूप प्रॉब्लेम येतो, यासाठीचं बेस्ट सोल्युशन म्हणजे तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड टोनर वापरा। अगदी तुमचे एल्बो, तुमचे नीज, तुमचे अंडर आर्म्स, तुमचे स्काल्प याला क्लीन ठेवण्यासाठी जर एक सोल्युशन असेल ते म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड। ऑर्डिनरीचं आहे, खूप सुंदर आहे। मी प्रत्येक जेव्हा ही स्किन केअरची गोष्ट येते मी तुम्हाला हे रिकमेंड करते, एकदा यूज करून बघा। हा महाग असेल, एकदा यूज करा, पण खूप कमी क्वांटिटीमध्ये वापरावं लागतं, तुम्हाला खूप लाईट आणि तुम्हाला इतकं छान वाटेल ना की तुम्ही नंतर त्याचे स्टॉक खूप जास्त घेत राहाल। ग्लायकॉलिक ॲसिड असू द्या, बाकी तुमची टॅनिंग, तुमचा डॅन्ड्रफ, तुमचं प्रत्येक प्रॉब्लेम एका प्रोडक्टने सॉल्व। तर मी तुम्हाला सांगते, रेटिनॉल हा प्रोडक्ट जे आहे, हे इन्ग्रेडियंट जे आहे खूप ऐकलेलं आहे। स्टार्टिंगला मी सुद्धा यूज केलेलं नाही, मी आत्ता मी यूज करते आहे काही एखाद्या वर्षापासून, कारण की माझ्या वयानुसार ते तेव्हा इम्पॉर्टंट होतं। 25च्या आती मुलींनी यूज करायचं नाही आहे। आणि रेटिनॉलचं असं आहे, रेटिनॉल यूज करण्याची योग्य पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल ते तितकंच तुम्हाला वाईट परिणामसुद्धा करू शकतं, त्यामुळे त्याची हायड्रेशन लेवल ठेवणं खूप गरजेचे असते। रेटिनॉल हा असा इन्ग्रेडियंट आहे ना की घेतला आणि वापरत आणला किंवा त्याच्याबद्दल सगळं माहीत झालं नाही, अगदी खूप कमी प्रमाणात खूप हळूवार यूज करावं लागते। मी रेटिनॉलचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये सिरम आहे,
त्यामुळे रेटिनॉल एकदा जर तुम्हाला यूज करता आला, वाव, म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगते, जर कमी तुम्हाला वाटत असेल की अँटी एजिंग थोडीशी कमी हां ती टाळता येणार नाही, पण जर कमी करायची असेल तर रेटिनॉल बेस्ट प्रोडक्ट आहे. फक्त छान वापरता आलं पाहिजे, योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे. लाईफचं एकदम मस्त सोल्युशन आहे जर स्किन ताजीतवाने ठेवायची असेल. पण रेटिनॉलला वापरायची एक पद्धतसुद्धा आहे. माहिती आहे की टॉवेल आणि आपले रोजच्या जीवनातले कपडे म्हणजे आपले गार्मेंट्स जे असतात त्याला वॉश करणं, हां सर्व वॉश करत असतात, पण ज्या मुली हॉस्टेलला राहतात किंवा जॉब करतात बाहेरगावी त्यांचा थोडासा कंटाळवाणा काम होतो. टॉवेल हे आठवड्यातून एकदा तरी वॉश करण्यात आले पाहिजे. त्याच्यावर जे जम्प्स असतात ते जर तुम्ही वारंवार स्किनवरती लावाल तर तुम्हाला रेड बम्प्स येणे, पिंपल्स येणे याला कोणीही टाळू शकणार नाही. कोणतीही क्रीम ती काम करू शकणार नाही. आणि त्यानंतर जे आपले रोजचे रुटीनचे जे पण क्लोथ असतात त्यांना तर तुम्ही वॉश केलंच पाहिजे, अगदी चांगल्यारीत्या वॉश केलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे रादर दॅन वॉशिंग मशीनमध्ये. इतकं ते क्लीन असणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला लिटरली जाणवेल की याने तुमच्या स्किनवरती खूप फायदा झालेला असेल, तुम्हाला स्वतःला छान फ्रेश फील होईल. तर प्लीज आठवड्यातून एकदा टॉवेल वॉश करणे आणि आपल्या रोजच्या जीवनातले कपडे वॉश करणं हे खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची टिप आहे. प्रॉब्लेम हा होतो की मला पर्सनली रेड बम्पचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या बॉडीवरती हार्मोन्समुळे असो किंवा अगदी स्किन ज्यांची ड्राय होते त्यांना छोटे छोटे बम्प्स येतात. हे माझे जातच नव्हते. ओके, त्याच्यानंतर बरेच प्रयोग केल्यानंतर घरगुती मला एक सोल्युशन सापडलेलं आणि ते बाहेरचं प्रोडक्ट आहे पण ते खूप छानरित्या काम केलेलं आहे. ते म्हणजे AHA BHA जो पण एक इन्ग्रेडियंट आहे तो तुमच्या ना बॉडी लोशनमध्ये, तुमच्या बॉडी वॉशमध्ये, तुमच्या बॉडी ऑइलमध्ये कोणत्याही पद्धतीने असू द्या. मी AHA BHAचं बॉडी लोशनसुद्धा वापरलेलं आहे, त्याच्यानंतर बॉडी वॉशसुद्धा वापरला आहे. पण जे विशकेअरचं AHA आणि BHAचं सोल्युशन आहे ते माझ्यासाठी लिटरली वरदान ठरलं आहे. बम्प्सचा ज्यांना प्रॉब्लेम असतो ते हे खूप रिलेट करू शकेल की नाही चांगलं वाटत, आपलं स्वतःला चांगलं नाही वाटत, पण AHA BHA सोल्युशननी ते खरंच कमी होतं. त्यामुळे प्लीज तुम्ही विशकेअरचं हे बॉडी लोशन वापरा. मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचे प्रत्येक गोष्टी याने खूप छानरित्या कमी होईल, इतकं चांगल्यारित्या कमी होईल की तुम्हाला नंतर गरजसुद्धा पडणार नाही. त्यामुळे बॉडी लोशन आपण वापरतो त्याच्याऐवजी AHA BHAचं वापरा, बेस्ट सोल्युशन आहे. अगदी तुमच्या टॅनिंगसाठी असो, तुमच्या रेड बम्पसाठी असो, तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी. आपण हेअर वॉश करताना आपण सुरुवातीला आपण जर ऑइलिंग केलं असेल त्याच्यानंतर आपण शॅम्पू वापरतो, कंडिशनर वापरतो, मास्क वापरतो. फक्त मला तुम्हाला एक टीप द्यायची आहे, जेव्हाही तुम्ही शॅम्पू वापरला त्याच्यानंतर आपण कंडिशनर वापरलं, याला लॉक करण्यासाठी म्हणजे या दोन्ही गोष्टीला लॉक करण्यासाठी एक पाणी वापरा. ते म्हणजे प्रत्येकाकडे चहा असतं आणि हिवाळ्यात चहा जर तुम्ही तुमच्या घरी नसेल तर मस्त या, त्याला फक्त एखादा चम्मच तुमच्या ऑलरेडी आंघोळीच्या आधी कोणत्याही पातेल्यामध्ये असू द्या आणि त्याच्यावरती ते 1 टेबलस्पून चहा टाकून द्या, छान त्याला उकळू द्या आणि त्याच्यानंतर गाळून ते जे पाणी आहे ते आफ्टर अ कंडिशनर तुम्ही ते आपल्या केसांवरती लावा आणि नंतर पुन्हा नॉर्मली वॉश करा. तुमच्या केसांना इतकं निरोगी ठेवण्याचं काम प्रत्येक गोष्ट जी तुम्ही स्काल्पवरती यूज केलेली आहे, तुमच्या केसांवरती यूज केली आहे, त्याला लॉक करण्यासाठी बेस्ट सोल्युशन म्हणजे हे पाणी आहे. जसं आपण बॉडी वॉश, बॉडी लोशन, त्याच्यानंतर आपण बॉडी ऑइल लावतो, लॉक करतो, वॅसलिन लावतो, लॉक करतो, तसं हे आहे. एकदा प्लीज यूज करून बघा, याने खूप फरक जाणवतो. तुमचे केसांना इतकं स्ट्रॉंग तुम्ही कधी फील नसेल केलं जेव्हा तुम्ही हे पाणी वापराल. आणि महागसुद्धा नाही आहे, काहीच नाही. ज्या गोष्टी आपल्या घरी आहेत त्याच आहे, पण एकदा वापरून बघा, तुम्हाला खूप आवडेल हे मला माहिती आहे. प्लीज एकदा वापरा. आणि एक लास्ट टीप ती म्हणजे कोणत्याही केसांना आपण जितक्या प्रकारे छान काळजी घेतो, छान एकदम सुंदरतेने आपण हेअर वॉश करून येतो आणि नंतर आपल्याला जाणवतं की अरे मी इतकं छान वॉश म्हणजे इतकं छान शॅम्पू वापरलेला, कंडिशनर वापरलेला, मास्क वापरलेला, तरी केसांना काय झालेलं आहे. तुमचा हेअर ब्रश जो असतो तो पण तुमच्या रुटीनमध्ये खूप महत्त्वाचं काम करतो. एकतर कोणाचाही
हेअर ब्रश वापरायचा नसतो. प्रत्येकाचा स्काल्प वेगळा असतो, त्यामुळे कोणाचं नाही, आपलं सेपरेट असू द्या. आणि प्लीज त्याला वॉश करत राहा. लास्ट टाइम तुम्ही कधी वॉश केलं होतं हेअर ब्रशला हे आठवा. हेअर ब्रशला वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर डॅन्ड्रफ कधी आलेला असतो, त्याच्यावर ऑइल कधी झालेलं असतं, त्याच्यावरती स्वतःचे जम्प्स झालेले असतात, तेच आपण स्काल्पवरती लावतो, मग तेच आपले प्रॉब्लेम क्रिएट होतं. प्लीज हे गोष्ट करा. आठवड्यातून एकदा तरी हेअर ब्रश वॉश करा आणि सेपरेट असू द्या. तुम्हाला खूप फरक जाणवेल. मी स्वतः ते यूज करून बघितलं आहे, मला फरक जाणवलेला आहे. प्लीज एकदा ही गोष्ट करा. तुमचं हेअर रुटीन सॉर्टेड आहे या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर. आणि व्हिडिओ संपण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला माझे व्हिडिओचे टॉपिक आवडत असेल, तुम्हाला मी टिप्स ज्या सांगितल्या आहेत उपयोगी येत असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्यासाठीचं एक बटन आहे, माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे या टिप्स होत्या ज्यांनी खूप महाग नव्हत्या, काहीच मला तुम्हाला वेगळं सांगायचं नव्हतं. ह्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या, थोड्या ॲड ऑन होत्या, परंतु याने ना तुमचं दररोज जीवनाचं खूप सॉर्टेड होणार आहे. त्यामुळे मी लिटरली तुम्हाला रिक्वेस्ट करते आहे की याच्यातल्या गोष्टी फॉलो करा. काहीच महाग नाही आहे आणि खूप तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा टॉपिक आवडला असेल, टिप्स आवडल्या असेल आणि जर तुम्ही या उपयोगी आणल्यात तर प्लीज मला कळवा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.